मला एक सांगा, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, मराठवाड्यामध्ये माझा मराठी माणूस आज खऱ्या अर्थानं संपलाय, पुरामध्ये वाहून गेले, त्याचे घर गेले, त्याची शेती गेली आहे, आणि मुख्यमंत्री जे पायातले बूट काढत नाही. तुम्ही मला पहिले या प्रश्नाचं उत्तर द्या. माझा एक प्रतिप्रश्न आहे तुम्हाला की राज्याचे मुख्यमंत्री पदावर येण्याआधी निवडणुकीपूर्वी काय म्हटले होते? संपूर्ण कर्जमाफी करू. बरोबर. त्यांनी निवडणुकीनंतर आता म्हणतात कसला ओला दुष्काळ, तसा निकषच नाहीये. उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते स्वतः सांगत होते की ओला दुष्काळ जाहीर करत नाही. मग आज हे जे आहे फितूर झालेले लोक जे आज सत्तेत बसलेले तर यांच्याकडनं मराठी माणूस काय अपेक्षा करणार? आज इथे किती चिखल पडला ना, धो पाऊस आला ना, तरी सुद्धा शिवसैनिक जो आहे ना, हाडाचा शिवसैनिक तट से मस हलणार नाही. पाऊस येऊ नाही तर या ठिकाणी ज्वाला हो, परंतु शिवसेनाची ऐकून घ्या, किती या ठिकाणी कितीही चिखल पडो, शिवसैनिकाला फरक पडणार नाही. मराठवाड्यातला दुःख घेऊन आलेला शिवसैनिक आहे माझा, तिथे शेत वाहून गेलेले, त्याचे दुःख या चिखलापेक्षा जास्त आहे. पण म्हणून त्यांच्याकडून अशी टीका होते की हे करोडो रुपये जे इथे घातले जात आहेत त्याचीच मदत जर का तुम्ही केली तिकडे तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगा? मग नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत देशाचे, मग अमित शहा गृहमंत्री आहेत देशाचे, त्यांनी बिहारच्या सभा का नको थांबवायला? नवनाथ बन, केशव उपाध्याय, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील हे नरेंद्र मोदींना का सांगत नाही की तुम्ही सभा थांबवा मराठवाड्यात? आता इथला खर्च जितका येणार आहे त्याच्यापेक्षा करोडोपट खर्च बिहारमध्ये येणार आहे. बिहारमधल्या माता भगिनींच्या अकाउंटवर, बँकेच्या अकाउंटवर नरेंद्र मोदी सरकारने 10,000 रुपये टाकले. माझ्या मराठवाड्याच्या माता भगिनींच्या अकाउंटवर शून्य, अजून 1 रुपया मिळालेला नाही. ते म्हणतात पंचनामे करू, ते म्हणतात की निकष काढू, विचार करू. कर्जमाफी कुठे गेली हे का कोणी जाब विचारत नाही मुख्यमंत्र्यांना? अरे हे सगळं फोडाफोडीचं जन्माला आलेलं सरकार आहे, ईव्हीएम मॅनेज केलेलं सरकार आहे. कारण लोकसभेला आमचे खासदार निवडून आलेत आणि अचानक 3.5 महिन्यात मराठी माणसाचं मन फिरलं नाही की तो लगेच गद्दार गटाला 60 आमदार निवडून द्यायला आला. ते बोलतात लाडकी बहीण योजना आहे त्याचा काहीतरी फायदा झाला, 1500 रुपये दिले म्हणून लोकांना असं वाटलं की अरे बाबा रे, माझ्या घरात बिना काय करता मला 1500 रुपये सरकार देत असेल तर मी त्यांना मतदान करतो, असं म्हणून ते मतदान झालं. माझा एक तुम्हाला साधा प्रतिप्रश्न आहे. 1500 रुपये देऊन, 1500 रुपये टिकल्या देऊन माझ्या मराठवाड्याच्या माता भगिनींचे ज्यांचे कुंकू पुसले गेलेत, मला सांगा त्या 1500 रुपये देऊन तिचा परिवार घर चालणार आहे का? आज केंद्राकडे कोविडचा काळ होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार प्राईम मिनिस्टर केअर फंडाखाली करोडो रुपयांची माया गोळा केलेली आहे, ती का नाही होत? पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वतः नरेंद्र मोदी हे त्या गावामध्ये, त्या पुरामध्ये, त्या शेतामध्ये माझ्या माता भगिनींचे आश्रू पुसायला गृहमंत्री अमित शहा काय येत नाही? आमचा महाराष्ट्र काय पाकिस्तानात आहे का? मग त्यांची मदत का पोहोचत नाही सरकारची? काय कारण? आता निवडणुका नाहीत म्हणून आता मदत पोहोचत नाही का? सरकार कसं आहे, चमडी जाए पर दमडी न जाए. लक्षात घ्या, केंद्रात जे शासन करताय ते व्यापारी धोरण आहे. त्यांच्या रक्तात फक्त व्यापाराचा डीएनए. त्यांना भारत पाकिस्तान पाहिजे. पहलगाम मध्ये जे माझे 26 माझे बांधव मारले गेले, 26 माझ्या हिंदू माता ज्या खऱ्या अर्थानं विधवा झाल्या, कुंकू पुसले गेले, यांना भारत पाकिस्तानच्या मॅचेस आवडतात. त्याच्यावर का मीडिया बोलत नाही? भारत पाकिस्तानच्या मॅच विरोध करायला एक पक्ष उभा होता. आमचे ज्यावेळेस वंदनीय बाळासाहेबांनी मातोश्रीवर आदेश काढले की ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे भारत पाकिस्तानच्या मॅचेस व्हायला नको, 94चा ज्या वेळेला बॉम्बलाच झाला होता मुंबईमध्ये, त्यावेळेस आमच्या बाळासाहेबांनी, वंदनीय बाळासाहेबांनी मैदान खोदून टाकायला लावलं होतं. सामने रद्द झाले होते भारत पाकिस्तान. पण आज हे लाळगोट सरकार, हे भ्रष्ट सरकार, हे फोडाफोडीतून जन्माला आलेलं सरकार, हे पाप घडवणारं सरकार, महाराष्ट्राच्या मराठी माणसाची हत्या करणारं सरकार, फक्त स्वतःच्या तुंबड्या भरणारं सरकार, हे कोंबडी चोर सरकार, हे लबाड आणि भ्रष्ट सरकार, हे बेरोजगारांना वाऱ्यावर सोडणारं सरकार, शेतकऱ्यांना संपवणारं सरकार जे आहे, यांना मराठी माणसाची किंमत नाही. आता आज उद्धव साहेब काही तुम्हाला सूचना देतील का? आपण जाऊन मराठवाड्यात मदत करावी किंवा काय? सांगतोय की उद्धव साहेब घोषणा करणार आहेत. या शिवतीर्थावरून लिहून घ्या की राजसाहेब आणि उद्धव साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र येणार. आणि राम लक्ष्मण एकत्र आल्यानंतर रावणाचं दहन आज संध्याकाळी झाल्याशिवाय राहणार नाही. रावण
हा जो खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या बुडावर बसून राज्य करणारा हा जो रावण आहे, त्या रावणाचा अंत आज खऱ्या अर्थानं शिवतीर्थावर होणार. अरे नवनाथ बन नाही आहे व गिरीश महाजन नाही आहे व अजून माझ्या नाशिकला पालकमंत्री नाही, अजून रायगडला पालकमंत्री नाही. का? त्यांच्या बुडाला आग लागली आहे. सत्ता कसली? माझ्या नाशिकला दिवसा ढवळ्या एक गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक निघते. माझ्या नाशिकमध्ये दिवसा ढवळ्या चेन स्नॅचिंग पार घरात घुसून माझ्या माता भगिनींचे सोन साखळी चोरली जाते. हे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कधी घडत नव्हतं. राज्याचा मुख्यमंत्री एकच सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. न भूतो न भविष्यती. या जगात असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही. आणि थोडे दिवस थांबा. या महाराष्ट्रातलं सरकार हे जे फुटलेले गद्दार आहेत ना, हे फुटलेले गद्दार यांच्याच बुडापासून लांब जाणार आहेत. त्यांनाच माहीत नाही की ते आपल्या बरोबर आहेत का. त्यामुळं मातोश्रीचे दरवाजे आम्ही मोकळे केले. आमच्या घरातला कचरा निघून गेला आणि आता खऱ्या अर्थानं भगवा ध्वज, निष्ठावंताचा ध्वज, खऱ्या अर्थानं एक ठाकरे परिवार पण आपण बोलू शकतो जे एकत्र आलेत. शिवसेना मनसे जे असेल, जे अगोदरपासून 20-25 वर्षापासून लोकांची इच्छा होती मराठी माणसाची, या 12-13 कोटी मराठी माणसाची इच्छा होती. पण वाटतं का ते मतदान 12-13 कोटी लोक करतील? मला एक सांगा, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू हा मोदीकडे खेचला गेला. कशासाठी? फक्त 50 खोके एकदम ओके. तेच महाराष्ट्रात झाले. हे स्वतः अजितदादांनी मान्य केलंय. बरोबर. अजितदादा सामान्य माणसं पैशाच्याच भूमिकेवर मतदान करतात? अजिबात करत नाही. ईव्हीएम मॅनेज होतं. तुम्ही जनतेला खऱ्या अर्थानं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. जनता प्रामाणिक आहे माझ्या महाराष्ट्राच्या जनतेनं. विधानसभेच्या काळात माझ्या महाराष्ट्राच्या जनतेनं उद्धव साहेबांना, शिवसेनेच्या आमदारांना भरभरून मतदान केलंय. आज राहुल गांधी की मतदान आम्हाला झालंय पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. तुम्ही आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देशाच्या संसदेत बरोबर गद्दी छोड, मत छोड और गद्दी छोड हे कधी ऐकलं होतं का तुम्ही? ऐकलं होतं का? याचा अर्थ पंतप्रधान गपचूप चालतायत, तिथले खासदार जोरात ओरडतायत. जनतेला कळतंय, जनतेला समजतं. जी नरेंद्र मोदीची जादू पहिल्या 5 वर्षात चालली, ते जनतेला वेड्यात काढायचं. ते एखादं मदारी असतं ना, माकड नाचतं त्याप्रमाणे डमरू फिरवतं, माकड त्याचे कार्यक्रम दाखवतं, त्याप्रमाणे त्यांनी केरून पाहिलं. आता ईव्हीएमचा झोल ते आता होणार नाही. त्याचं कारण सांगतो. निवडणूक आयोगाच्या पुढाला राहुल गांधींनी इंजेक्शन लावलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या पुढाला देश पेटलेला आहे. विसरता का तुम्ही? मुंबई महानगरपालिकेबद्दल सर मी धारावी मधून बोलतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये राजसाहेब मॅनेज होऊ देणार नाही. गद्दारांचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. शब्द फितूर करणारे, लबाडांना थारा देणारे, गुजरातला जाऊन खऱ्या अर्थानं गुजरात आम्हाला काही प्रांतभेद करायचं नाही, पण गुजरात यांच्या खऱ्या अर्थानं गुजरात राज्याच्या पायाशी लोटांगण घालणारे इथले उद्योग तिथं पळवले आणि थोबाडं बंद करून बसले. हिंदीची सक्ती केंद्रानं केली, थोबाडं बंद करून बसले. तुम्हाला लाथाडल्याशिवाय राहणार नाही. आमचे वंदनीय राज साहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र येण्याची आज या शिवतीर्थावर घोषणा झाल्याशिवाय राहणार. पण मला एकच तुम्हाला विचारा शेवटचा जाता उद्धव ठाकरेंची, राज ठाकरेंची युती होईल, मनसे शिवसेनेची युती होईल, पण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक किंवा मग पदाधिकारी किंवा मग इच्छुक नगरसेवक जे उमेदवार असतील ते लोक अंडरस्टँडिंग करतील का? की बाबा सगळ्यात महत्वाचं तिथे काय वादावादी? जय महाराष्ट्र माझा. बरोबर. शिखरांच्या देशा, कणखर देशा, राकट देशा. बरोबर. हे तुम्ही ऐकलंय ना? तुमच्या अंगावर स्फुलिंग उभरतं ना, अंगाला काटा येतो ना, त्या काट्याची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो. अंडरस्टँडिंग कुठली? ती अंडरस्टँडिंग गद्दार गटाकडे, वाटाघाटी त्यांच्याकडे, लवाडांकडे जाऊन विचारायचं. आणि जितका शिवसैनिक मातोश्री आज शिवतीर्थासमोर छाती फाडून, ज्याप्रमाणे हनुमानानं छाती फाडून प्रभू श्रीराम आणि सीतामाता दाखवले, आमचे शिवसैनिकाचं छातडं फाडलं ना, तर आमच्या छातड्यावर वंदनीय उद्धव साहेब आणि रश्मी वहिनी दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, फोडाफोडी, गद्दारी, अंडरस्टँडिंग, गटतट हे शिंदे गटाला जाऊन विचारायचं. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विचारायचं नाही. कारण लबाडी
आणि झोल तिकडे, म्हणून ते सत्तेत आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न, राजसाहेब येतील का आज? राजसाहेब येतील का? राज साहेबांचा स्वतंत्र पक्ष आहे, बरोबर. त्यांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यांचे स्वतंत्र कार्यकर्ते आहेत. आमच्या शिवसैनिकांना हेच वाटतं, आम्ही त्यांनी यावं. सामान्य शिवसैनिक, सामान्य एकदम कोणत्याही पदावर नसलेला शिवसैनिक सचिन आहिरे. पदाची अपेक्षा पण नाही, पण मरेपर्यंत शिवसैनिक म्हणून राहणार. लक्षात घ्या. काय अपेक्षा? वंदनीय राज साहेबांनी, उद्धव साहेबांनी एकत्र यावं, आमच्या अपेक्षा. आता ते येवोत ही आमच्या अपेक्षा, त्याच्या उपर निर्णय त्यांना घ्यायचा आहे. बरोबर. तर हे होते आमचे सचिन आहिरे साहेब, नाशिकवरून कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक.